तयार आहे आपली मिसळ. सर्व करतो. बटाट्याची भाजी, वरून थोडी मटकी, त्याच्यानंतर आपला जो रस्सा बनवला आहे आपण तर्रीवाला, तो तुम्हाला हवा तेवढा त्याच्यामध्ये घ्या. त्याच्यावर फरसाण, कांदा, कोथिंबीर आणि लिंबू पिळा मस्त आणि पावाभर आस्वाद घ्या. हा रस्सा नुसता पण सूपसारखा तुम्ही पिऊ शकता. अप्रतिम टेस्ट येते. ह्याला तुम्ही कोल्हापुरी मिसळ म्हणा, पुणेरी मिसळ म्हणा किंवा मालवणी मिसळ म्हणा. गरम मसाले सगळे मस्त वापरलेत. त्यामुळे मी तर हिला मालवणी मिसळ म्हणेन. झणझणीत, चमचमीत, हॉटेलसारखी घरच्या घरी करून बघा. मिसळ पाव.